महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. अवैध दारूविरोधात महिला आक्रमक. पालांदूर ठाणे हद्दीतील तई गावात ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील पोलीस स्टेशन पालांदूर हद्दीच्या तई गावात महिलांनी अवैध दारू विरोधात कडक पवित्रा घेतला आहे. गावात गेल्या अनेक वर्षांपासून 7 ते 8 अवैध दारूची दुकानं सुरू आहेत. तरुण पिढी दारूच्या आहारी जाऊ लागली. भांडण, वादविवाद, गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर येथील ग्रामस्थांनी वारंवार पोलिसांकडे तक्रारी केल्या, मात्र हप्त्याच्या लालसेमुळे कारवाई झाली नाही असा थेट आरोप ग्रामस्थांचा आहे. यामुळे अखेर महिला सरपंच आणि तंटामुक्ती समितीसोबत ग्रामसभेत ठराव घेतला आणि 5 ते 6 दिवसात गावातील सर्व दारूची दुकानं बंद करण्याचा निर्धार केला आहे. नमस्कार, माझं नाव श्रीहरी रतिराम भेंडारकर. गेल्या काल परवा आमच्या ग्रामपंचायतमध्ये एक ग्रामसभा संपन्न झाली आणि त्या ग्रामसभेमध्ये महिला वर्ग, युवक वर्ग आणि प्रौढ वर्ग ह्या सगळ्यांची मागणी होती की तई गावामध्ये जे अवैध असलेले सगळे दारूचे दुकान बंद झाले पाहिजे, यासाठी त्यांची मागणी होती. आणि त्यांच्या मागणीच्या संदर्भाने ग्रामपंचायतने सगळ्याच्या मते एकमताने ठराव पारित केलेला आहे. आणि त्या ठरावाच्या आधारे सगळे संबंधित असणारे जे काही आमचे अधिकारी लोक आहेत त्यांना त्यांची पत्रव्यवहाराच्या माध्यमातून माहिती दिल्या जाईल. त्याच्यानंतर एक तारीख ठरवून आम्ही आमच्या गावामध्ये दारूबंदीचा निर्धार हा पूर्ण करून दाखवू असं मी या तुमच्या माध्यमातून माझ्या गावाला आणि शेजारच्या जनतेला सुचवित आहे. ग्रामपंचायत कमिटी आणि गावकरी मंडळी आणि सर्व महिला बचत गट आणि ह्या सर्व लोक माझ्या सोबतीला नक्की असायला पाहिजे, तेव्हाच आम्ही सर्व मिळून अवैध धंदे बंद करू. तर ह्या दारूबंदी सरकारच्या संदर्भात मला वाटते तुम्ही ठराव घेतला आहे. ठराव घेतलेला आहे ग्रामसभेमध्ये. तर ठराव असा घेतला आहे की येणाऱ्या 2-4 दिवसात 8 दिवसात दारूबंदीचा ऐतिहासिक निर्णय तुम्ही आता पारित केला असून ठरावामध्ये तुम्ही दारूबंदी करणार आहात. काय सांगा, आमच्या माध्यमातून तुम्ही ह्यासाठी कुणाकुणा सहकार्य लाभलं आहे तुम्हाला? ह्या दारूबंदीच्या माध्यमातून आम्हाला सर्व गावकऱ्यांचं आणि सर्व लोकांचं सहकार्य आहे.